किती छान मोदक दिसत आहेत ना. मी गणपतीसाठी गावी जाणार आहे, तर मस्त असे मोदक बनवले आहेत, ते पण गव्हाच्या पिठाचे. तर इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 1 ते 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला पहिलं. हे मोदक मी बनवले फक्त प्रसादासाठी बनवले आहेत, कारण मला गावी जायचं आहे, तर त्यासाठी मी हे मोदक बनवलेले आहे. तर मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ व्यवस्थित मळून घेतल्यावर आपल्याला असे छोटे छोटे असे पीचेस करून घ्यायचे आहेत. पहिला एक गोळा घ्यायचा, त्याला व्यवस्थित लांब करायचं आणि त्याला हाताने अशी मुठिया बनवायच्या आणि त्याला पीच पाडायची अशी बोटाने. तुम्ही बघू शकता इथे मी मस्त असे पीच पाडून घेतले. आपल्याला एकदम पुरीसारखं नाही करायचं, हे असं पीच पाडून घ्यायचे आहेत. तर आपले सगळे असे मोठे असे बनून झालेले आहेत. तर आता मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि हे तेलात आता व्यवस्थित तळून घेणार आहे मी. तर तुम्ही बघू शकता इथे, आणि व्यवस्थित त्याला आतपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत त्याला लो फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत सगळे. आणि लो फ्लेम ठेवायचा एकदम. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण त्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एका साईडने हे झाल्यावरती परतायची ती बाजू आणि दुसऱ्या साईडला हे करायचं. तर आता आपले व्यवस्थित असे झालेले आहेत, हे लालसर असे दिसत आहेत. असा कलर यायला पाहिजे लालसर. आणि नंतर मग आपण सगळ्या मुठ्या आपल्या अशा भाजून घेतलेल्या आहेत, तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत. मला थोडे जास्त बनवायचे होते म्हणून मी प्रमाण थोडंसं जास्त घेतलं. जसं तुमच्या प्रमाणानुसार जसं असेल तसं तुम्ही घ्या आणि असं बनवा. तर इथे आपले व्यवस्थित असे बनून झालेले आहेत. तर आता एक ताट घ्यायचं आणि ताटामध्ये हे पूर्ण असे तुकडे करायचे. पूर्ण असे तुकडे करून घ्यायचे. मी गरम गरम असतानाच तुकडे केले. तुम्ही बघू शकता वाफ येते पूर्ण. आणि असेच तुकडे आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. मी आता हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते. तर बघू शकता इथे एकदम दाण्यांसारखं एकदम ते मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, छान असं. तुम्ही बघू शकता इथे कढई घेतली आणि कढईमध्ये 2 ते 3 स्पून मी तूप घातलं आहे, कारण आपल्याला हे तुपामध्ये व्यवस्थित खुसखुशीत असं भाजून घ्यायचं आहे. आणि इथे ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता 1 वाटी घेतलं आहे आणि ते व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचे. आता इथे खसखस आणि तीळ हे पण तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर व्यवस्थित असं मी फ्राय करून घेते इथे. आणि आपलं तीळ आणि खसखस व्यवस्थित भाजले की वरती खोबरं ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. ते व्यवस्थित भाजून झाल्यावरती आपण जे गव्हाच्या पिठाचं मिश्रण बनवलं आहे त्या आतमध्ये ॲड करायचं आणि तेही व्यवस्थित खुसखुशीत भाजून घ्यायचं. तर इथे बघू शकता तुम्ही मी मस्त असं खुसखुशीत भाजून घेतलेलं आहे. छान असं खुसखुशीत मी भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर आता एक कढई घ्यायची आणि कढईमध्ये
2 ते 3 स्पून तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि गूळ किसून घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये ॲड करून व्यवस्थित ते पातळ होईपर्यंत आपल्याला पूर्ण चमच्याने परतत राहायचं आहे. बघू शकता इथे तुम्ही गूळ एकदम मी बारीक केलं आहे किसणीने आणि मग मी हे तुपात ॲड केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही आता हे एकदम पातळ होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि आता या मिश्रणावरती मी ते गूळ आणि तूप वरती ॲड करून ते पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता मी एक मोदकाचा साचा घेतला आहे आणि मोदकाच्या साच्यामध्ये मी व्यवस्थित तूप लावून मोदकाच्या साच्याला मी आतमध्ये ते मिक्स केलेलं मिश्रण भरून घेते. तुम्ही बघू शकता गुळाचा जो चिकटपणा येतो ना त्याने व्यवस्थित आतमध्ये ते मोदक बनले जातात. हा ज्या साच्यामध्ये तो व्यवस्थित ती डिझाईन येते त्याला. इथे तुम्ही बघू शकता मी फुल एकदम आतमध्ये त्या साच्यामध्ये भरलं आहे आणि खालून एकदम ते पूर्ण हाताने प्रेस करायचं. तर तुम्ही बघू शकता इथे छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. थोडंसं कसं मिश्रण माझं थोडंसं एकदम पातळ झालं होतं तर त्याने काही एवढा इश्यू नाही आहे कारण ते नंतर घट्ट होतं कारण ते गुळाच्या पाकातले आहेत. अजून एक करून दाखवते. बघू शकता तुम्ही इथे खूप छान असा मोदक आपला तयार झालेला आहे. तर असे आपले सगळे मोदक करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि मी खूप जास्त मिश्रण तयार केलं होतं तर मी थोडे लाडू बनवले आणि थोडे मोदक बनवले. असे तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर बाय बाय, टेक केअर, सी यू सून.